कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की 9 वाजता सकाळी इथे बदलापूरमध्ये आई काय काम करते, पप्पा काय करतात, ज्ञानेश काय करतं हे मी तुम्हाला सगळं दाखवते. आणि हे नेहमीचं रुटीन आहे. जेव्हा ही ज्ञानेश बदलापूरला येतो ना, तेव्हा बदलापूरला आल्यानंतर ज्ञानेशचं हे नेहमीचं रुटीन आहे. आई पप्पांचं तर हे नेहमीचं रुटीन असतं. मी तुम्हाला दाखवते. चला तर आपण बघूया पप्पा काय करतायत, आई काय करते. चला तर. आणि मी तुम्हाला सांगेल की ना, आता कसं आहे ना, या साईडला आहे ना खिडकीला खूप ऊन येतं. तुम्ही ते बघू शकतात. इथं साईडला खाली ऊन येतं आणि त्यामुळे मी लाईटी वगैरे लावल्या नाही आहेत, या सगळ्या गोष्टी. तर चला तर तुम्हाला दाखवते. तर मी इथे कपडे धुतलेले आहेत. हे जे कपडे आहेत ना, ते मला इथे वरती सुकत टाकायचे आहेत. तर सेम हे बघा, इथे ही दोरी आहे. इथे ही जी दोरी आहे ना, अशी काढली मी. आणि मग ती पुन्हा इथे जी दुसरी गाठ आहे ना, या दुसऱ्या गाठीला असं अडकवायचं. तर हे खूपच आता इथे अडकूया. हे बघा, इथे अडकवले. तर मग आता इथे असे कपडे सुकत टाकायचे. आणि असं वाटतं हे खूपच वरती आहे, तर मग इथपर्यंत अडकवायचं. तर पप्पा इथे कॉफी घेतलेली आहे पप्पाने. आणि पप्पा आता न्यूजपेपर वाचतात. तर हे नेहमीचं रुटीन आहे. पप्पा तुम्ही यावेळेला रोज न्यूजपेपर वाचतात ना? पप्पा यावेळेस न्यूजपेपर वाचतात. आणि नेहमीप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता, टी व्हीवरती पोगो चॅनल लावला. ज्ञानेश सकाळी उठला ना, आंघोळ वगैरे झाली ना, चहा वगैरे पिऊन झाला, टी व्ही ऑन करतो आणि सरळ कार्टून बघत बसतो ना. तर ह्या 9 वाजले ना की पप्पांना कॉफी लागते, सकाळी चहा लागतो 2दा. आणि आता पप्पा म्हणा मगाशी खाली गेले होते दूध आणायला. आता पप्पांनी आहे ना दुधाचा पूर्ण खजाना आणला. मी तुम्हाला दाखवते. हां, तर काल रात्री आईने लोणी काढलं होतं, तर त्याचं आता आई त्या लोण्यापासून तूप तयार करून घेते. हे बघा ठेवलं. आणि हे तर हा सगळा दुधाचा खजिना आहे. पप्पा जेव्हा एकदा जातात ना, ते एकदा 3-4 लिटर दूध एकदाच आणून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवतात. आणि पप्पांना चहा खूप लागतो. पप्पा जवळजवळ सकाळी 2-3 वेळा चहा घेतात. त्यानंतर 9 वाजता कॉफी घेतात. संध्याकाळी पण 2 ते 3 वेळा पप्पांचा चहा होतो ना आई? त्याला तेवढा दूध लागतो पप्पांना. हां. आणि रविवारी पप्पांची बैठक असते, त्यामुळे पप्पांना दुपारी फक्त दूध चपाती खातात, म्हणजे एकदम हलकं. आणि हे जे आहे ना बफेलो मिल्क, तर याला ना खूप अशी ही ना येते. हां, तुम्ही बघू शकता की फॅट 6.5 मिली आहे. तर याची जी साय एकदम जाड येते. तुम्ही बघू शकता किती, म्हणजे एक पातेली भरून लोणी होता. असं आहे. इथे एकीकडे दूध तापत ठेवलं. तर हे आईचं नेहमीचं रुटीन असते. यावेळेला आई पप्पांना कॉफी करून देते, बाकी दूध वगैरे गरम करत असते ना आई? झाली कॉफी करून. झाली, पण पिली पण पप्पांनी. असं आहे. आई आता किती लिटर तूप होईल आई? कुठला हा? 2-2.5 किलो तूप होईल. 2.5 किलो होईल ना? पण नाही, एवढे सगळ्या दुधाची साय जमते ना, मग आईला तूप करायला एकदम सोपं जातं. असं आहे. आणि वास सही येतो एकदम. चला, इथं कपडे सुकत टाकते. आणि आज रविवार आहे, तर पप्पांनी इथं अंडी आणले. आई आज काय करायचं जेवायला आई? अंडी सुकट. अंडी सुकट. अंडा टाकायचा. हां ना, सुकटीमध्ये अंडा. जेव्हा आम्ही लहान होतो तो करायची नाही. सुकट असं सुकटीचा रसा करायची, त्याच्यामध्ये आणि अंडी घोडून टाकायची, एकदम सही लागायचं. आज आई तेच करणार आहे. ओय हिरो, काय करतोस तू? बघ माठ लोटून देशील.
सुकट करायला लावले. सुकट त्यामध्ये आई बटाटा टाकणार आहे ना आई? बटाटा टाकणार ना? बटाटा टाकते. ती चाकू दे टाकला सूप उठते. तर ही सुकट आहे आणि हा बटाटा सुकटीचा नुसता अंडा आणि सुकटीचा रस्सा करते. बटाटा नको टाकू का? बघ तुझ्यामध्ये. तर हे जी सुकट आहे ना, या सूपचा रस्सा मस्त असतो भाताबरोबर. लक्षात नाही आला होता. लसूण टेस्ट आहे. तर इथे आईने भात घातलाय आणि तूप झालं आई? तूप झालंय ते आता भरायचंय. तूप झालं. थंड झाला का? तर खाली ग्रेव्ही काय गाई? ही ग्रेव्हीचं काय करशील? टाकून दे. ग्रेव्ही नाही बोलत त्याला, बेरी बोलतात. बेरी. हां, बेरी बोलतात. या बेरीचं काय करशील तू? अजून तिच्यातलं हे तूप काढून दुसरा तूप काढायचा लागणार आहे. आणि हे अजून कडवशील काय? नाही, पुन्हा पाणी टाकून उकळवायचा. अच्छा. फ्रीज मध्ये ठेवायचा. पुन्हा एक वाटीभर एवढा तूप निघतो. हा ना, आपण असंच टाकतो ना, तसं नाही टाकायचं. पुन्हा एकदा तूप निघतो. तो आपल्याला घरात त्याच्यात वापरायला होतो. चपाती याच्यात, हा ना, डाळीमध्ये टाकायला, मध्ये वाया जात नाही ना ते. आणि हे आईने आंबोशी भिजत टाकले पाण्यामध्ये ना, सुकटीला. सुकटीला. हा जो फ्राय पॅन आहे ना, हा खूप जुना फ्राय पॅन आहे. 25 वर्ष झाली. हा ना, या फ्राय पॅनला 25 वर्ष झालेत. आणि आई याच्यामध्ये नॉनव्हेज बनवते नेहमी. आई नॉनव्हेजच बनवते ना? तेच फक्त बनवते. नॉनव्हेज पण फ्राय पण त्याच्यातच, कधी कलेची फ्राय वगैरे ते त्याच्यातच करते मी. 17 भांडी नाही घेत. पप्पांनाही ऑफिसमध्ये मिळालं होतं ना आई? ना, पप्पांचा प्रेझेंट येतो. अजून दुसरा पण एक आहे, पण तो दिवाळीला ना पप्पांना ऑफिसमधून ना प्रेझेंट भेटायचं. त्याच्यामध्ये पप्पांना हा फ्राय पॅन भेटला होता. तर तो आई अजूनपर्यंत वापरते. 25 वर्ष झाले ना? तेव्हा आपण दिवाळीला होतो. 25-26 वर्ष. हा ना, आईची जुनी भांडी पण तशी भेटली. लंगडी पहिली होती ना आई? पण ती पण तशी लंगडी. तेव्हा 86 साली मी 10-15 रुपयाला घेतलेले. हा ना, तो हा डबा आहे ना आई तशी, अल्युमिनियमचा, 30 रुपयाला घेतला. तेव्हा भांडी स्वस्त होती ना? तेव्हा पैसा जास्त, म्हणजे हे होत, आणि वस्तू स्वस्त होती. आता पैसा नव्हता जास्त. हा ना, हे पडायचे ना, कमी असायचे. तेव्हा तर 1 रुपया म्हणजे खूप जास्त वाटायचं ना आई? 1 किंवा 2 रुपये. 2 रुपयामध्ये आम्ही 2 रुपये चालायचे. नाही, पण तेव्हा आम्ही 2 रुपयामध्ये किती खाऊ खायचो माहिती आहे? लहान होतो तेव्हा. 100 रुपयाला खाऊ भेटत नाही तेवढा. हो बापरे. ते वडापाव मुश्किलने 18-19 रुपयाचा भेटतो. आधी 2.5 रुपयाला वडापाव भेटायचा ना. एक 10 रुपये पोरांना दिले तर काय 10 रुपये देते? बिस्किट येईल फक्त, पुडा येईल ना. हां, बिस्किटचा पुडा येईल. आधी 2.5 रुपये वडापाव होता. 2.5, नंतर मग 5 रुपये झाला, नंतर मग 7 रुपये झाला, नंतर मग 10 रुपये झाला, 10चा 15 झाला. आता कधी कुठे 18, कुठे 20 पण भेटतो. असं पहिला 1 रुपयात खाऊ यायचा. आम्ही 2 रुपयामध्ये किती काय काय खाल्लंय. गोळा, ते काय चणे फुटाणे, सगळं खायला भेटलं. जशी महागाई वाढत चालली तर तसे पैशाला पण किंमत. 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. माहिती आहे. त्याच्यामध्ये आईने आता ते खराब नाही होत. पण ते खराब नाही होत, व्यवस्थित राहतात ते. डब्यात जसून तशीच. आईने फ्राय पॅनमध्ये तेल टाकलंय. आता हा जो टेस्टलेला लसूण आहे हा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आलं पण टाकलं नाही, आलं लसूण ना. आलं लसूण आहे आता यामध्ये टाकेल. आता कांदा टाकला आहे. आपण कुठली पण जेव्हा नॉनव्हेज वस्तू, जेव्हा नॉनव्हेज बनवतो आई, म्हणजे काही चिकन मटन, तेव्हाही लसूण जास्त लागतो ना त्याला आई? लसूण कधीही जास्त घ्यायचा असतो. लसूण चांगला आणि गरम पण असतो. आणि आलं लसणाने कसे हे येतं ना, स्वाद येतो ना, मस्त असतं. आता हा कांदा मस्त ब्राऊन करून घ्यायचा.
यामध्ये आईने आंबोशी टाकली. हे आंबोशी पण मस्त तेलात परतवून घ्यायची. नाही मस्त तिला हे येतं ना, शिजते चांगली तेलातून आणि मस्त चव येते. हा ना. आंबटपणा सगळं त्याला उतरतो. आता यामध्ये टाकलं टोमॅटो, कांदा आणि ही आंबोशी छान मस्त मऊ शिजून घ्यायची. आता यामध्ये आई 1 टोमॅटो ॲड करेल ना आई. आता याच्याबरोबर छान लागतो. हा ना. आंबोशीमध्ये असं म्हणजे आंबोशी टाकल्यानंतर टोमॅटो टाकायलाच पाहिजे असं नाही ना. पण ते आता आपल्याकडे आहे म्हणून टाकलं आपण. आता आईने यामध्ये मीठ टाकलं थोडंसं. याच्यामध्ये मसाला ॲड करेल. गरम मसाला, त्यानंतर मग हळद आणि लाल तिखट करू मिक्स आहे. आता 2 टमाटर करायचं ना. हां 2 टायमाचं ना, संध्याकाळी पण खाऊ ना आपण. नंतर कुठे पण वेगळं जेवण करत बसायचं. आता हे करू ना, ट्राय करू ना. आता यामध्ये आम्ही थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण आपण यामध्ये ना आंबोशी टाकले ना, तर छान मस्त थोडासा आंबटपणा म्हणजे सुटला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आहे. मस्त त्याची ग्रेव्ही झालेली आहे. आता याच्यामध्ये सुकट टाकेल. आणि ही जी सुकट आहे ना, ही सुकट आईने 1 तास भिजत ठेवली होती ना आई पाण्यामध्ये. 1 तास. अच्छा 5 ते त्याला कस दगड असते ना, ते निघून जाते. हा ना. 5-10 मिनिटं आईने सुकट पाण्यात भिजत ठेवली होती. ते असते ना, त्याला कच असते ना सुकवताना. हा ना. समुद्राच्या काठावर सुकवतात ना. हां तिथे कच लागलेली ओली असते ना, मग त्या सुकवताना ते बारीक काय काय लागतं हे निघून जातं. मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सुकट ना तुम्ही कशी पण करा, पण काय सुकट मस्तच लागते ना आई. हो. नुसतं तेल कांद्यावर मसाला टाकून केलं ना तरी मस्त लागते. आणि म्हणजे भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, सगळ्यात बेस्ट. हां सही लागते एकदम. म्हणजे आता आईने यामध्ये पाणी टाकलं आहे. तर आता आपल्याला छान मस्त अशी उकळी द्यायची आहे. तर 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायचं आधी आपल्याला हे. आणि त्याच्यावरती आईने आता कोथिंबीर टाकलं आहे. सुकटीला जास्त म्हणजे शिजवायची गरज नाही लागत. 10-15 मिनिटात लगेच शिजते ना आई. गावाकडे ना म्हणजे हे सुकट, बोंबील, वाकटी, सुकलेला बागडा वगैरे ना, हे असं ना स्टोर हां असं ना साठवण करून ठेवतात, म्हणजे स्टोअर करून ठेवतात. आणि पावसाळ्यासाठी. आणि ह्या ज्या सुकलेल्या ज्या मच्छी असतात ना, बोंबील, वाकटी, सुकट वगैरे, हे ना म्हणजे जेव्हा शिजतात ना तेव्हा पटकन शिजतात. म्हणून ना गावाकडे ना हे जे आहे ना सुकी मच्छीचा ना जास्त साठा करून ठेवतात पावसाळ्यामध्ये. कसं ना गावाकडे शेती करतात, मग शेतीला म्हणजे शेतात जावं लागतं सकाळी सकाळी. तेव्हा पटापट भाकरी करायच्या, अगदी पटापट भाजी वगैरे करून तो डबा ते घेऊन शेतात जातात ना आई. असं आहे. आणि चुलीवरच्या जेवणाला तर मस्तच म्हणजे चवच येते. आता छान मस्त उकळी सुटले याला ना. बेल वाजले. कोण असं वाटतं इलेक्शनवाले आले असतील. हिला कंटाळा आला इलेक्शनवाल्यांचा. तर तेच इलेक्शनसाठी आले जातात, म्हणजे इलेक्शन चालू आहेत ना त्यासाठी. हे बघा वोटिंगसाठी आले, आम्हाला वोट द्या म्हणून. आता बघू आईने दाखव आई. हे बघा मी तर नाही पुढे आली. हे बघा 2 भेटले काय. अच्छा हा प्लॅन प्लेट आहे बघा. माँ श्री कपिल मोरेश्वर पाटील. अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. हां आणि हे फिर एक बार मोदी सरकार, हे निश्चित है विश्वास अपा सबकी बार 400 पार. हे पुस्तक आलंय. वचनपूर्ती विकास कामाची. हे आईला ना काय ग आई
इथे ना खूप जण येतात ना नोंदणीसाठी. आईला सगळ्या नोंदणीसाठी हे पण द्यायला आले. हा ना स्टिकर. आई जेवायला बसली ना की ते त्यांची लाईन सुरूच. एक परवा दिवशी मला इतकं हा ना. जेवण म्हणून हा आई जेवायला बसली परत बेल वाजली मग परत आई उठली नंतर मग ते निघून गेले. महानगरपालिकेवाले आलेले. हा नंतर परत आई जेवायला बसली परत थोड्या वेळ अजून कोणतरी आला. अशा 3-4 वेळा झाला. आईचं भूकच निघून गेली. तो जेवण पण सुकून गेला होता ताटातल्या ताटामध्ये ना आई. हा तुला पण नाही जोरात नाही वाजवली ना. हा ना असं आहे. रायगडचं आहे पुन्हा. आपल्याकडे सोमवारी 20 तारखेला काय बोलतात ना हळदी चालू झालं. हळदी चालू झालं इलेक्शन. सोमवारी इलेक्शन कधीपासून इलेक्शनची तयारी चालू आहे माहिती आहे. इलेक्शन 5-6 महिने चालू. ऐक काय ऐक नाही अजून अशी किती पुस्तकं येतील आता. कपिल पाटील कथोरे कथोरे त्याचं पण हा कथोरे अजून आमदार आहे ना. हा खासदार आहे. हा त्याचं आहे. आता हे कपिल पाटील झालं. हा ना. निलेश सांबरेचंही पालघरवरून ते अरे वा म्हणजे येतात. हा तर असे खूप येतात इथे. म्हणजे पुण्याची रद्दी साठी पप्पा सर्व रद्दीमध्ये टाकून देतात. हा अशी किती अजून खूप सारी पुस्तकं यायची आहेत अजून. तेच त्यांचे एवढे जण आले तर जाऊ दे का. तर तेच हे बघा इथे मस्त असं रशाला उकळी फुटलेली. आता मस्त उकळी आले. उकळला. आणि आपण जेव्हा सुकट करतो ना म्हणजे सुकट किंवा ना वाकटी बोंबील वगैरे किंवा ना खारवलेला बागडा असतो ना सुकवलेला त्याच्यामध्ये ना नेहमी मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं. कारण ही मच्छी ऑलरेडी थोडीशी खारट असते ना. हा समुद्रात जेव्हा आपण ते सुकवतो ना समुद्राचं खारटपणा लागलेला असतो ते पाण्यातली असते ना ती. हा आणि ते कसं ते सुकून त्याच्यामध्ये पण एक असं खारटपणा तयार झालेला असतो. आता आई बघा कशी अंडी फोडून टाकणार आहे रश्श्यामध्ये. आई यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकेल कारण कसं जे अंडी आहेत ना नंतर ते पाणी कसं उकळून राहिलं ना आपण हा त्यामध्ये आपण जे अंडी टाकू ना कारण ती अंडी फोडून टाकल्यानंतर ती सुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनटं उकळून घ्यायचं. मग त्यासाठी थोडंसं पाणी लागतं उकळण्यासाठी. मग आणि ते उकळून ना घट्ट होतं असं म्हणून आणि परत थोडंसं पाणी ॲड केलं त्यामध्ये. तर आता इथे आई अंडी फोडून टाकेल. आणि आता ही जी भाजी शिजून झाली ना की इथे वरती जो इन्व्हर्टर आहे ना तर मला आईला तर मी इथे ना उभी राहून शिडी घेणार आहे लायटर आणि त्याच्या साह्याने इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकू. तर इथे वरती ड्रम आहे तो ड्रम खाली काढावा लागेल. आणि मी इथे फुंजन घेतलं आणि हा छोटासा मग तर फुंजनच्या साह्याने पाणी टाकेल. तर इथे आईने अंडासुद्धा फोडून टाकला.
बाकी इथे दिवाबत्ती झालेली आहे. इथे संध्याकाळच्या आईने सिरियल टी व्ही लावलेली आहे. आई ना नेहमीच्या रुटीनप्रमाणे संध्याकाळी ना 6:30 वाजता आई सिरियल बघते. आईच्या काही सिरियल आवडीच्या आहे स्टार प्रवाह. आणि आता इथे आईने ज्ञानेसाठी केक करायला लावला. हाय हाय हो साईडला. हा एक वाटी आपण हे घेतला ना, तर आईने साखर, हां आईने 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दुधाची पावडर ना, अर्धी वाटी म्हणजे 4 चमचे असे, आणि त्याच्यामध्ये साखर मिक्स केली. अर्धी वाटी. इथे दूध गरम करत ठेवलं तर दूध आहे यामध्ये दूध याच्यात टाकायचं. हां ना, आणि भिजत ठेवायचं का भिजत ठेवायची 15 मिनटं. मग तिथपर्यंत गॅस आपला ही कढई, या कढईत बनवणार आहेत आपण, ह्या कढईमध्ये ना. आणि त्यात अजून एक गोष्ट, हा भांडा आहे ना, या भांड्याचा उद्घाटन करणार आहे. पण आई हां पप्पा घेऊन आले. तर याला आधी ना असं ऑइल लावून त्याच्यावर ते थोडा मैदा हे करा. काढलाय आणि हे बघ त्याच्यात हां आता याच्यावर तूप टाक. थोडंसं जास्त नाही टाकायचं. जे जास्त घेतात ना ते जास्त नाही घ्यायचं, पॅस करतो. नाही घेतला तरी चालतो, हां ना, नको असला तरी थोडा चालतो, पण घ्यायचा. थोडं घ्यायचं आपल्याला चवीनुसार. 1-2 चमचे जास्त घ्यायचे म्हणजे, कारण त्याचा जास्त आता उन्हामध्ये पॅस करतो ना, बस एवढंच घ्यायचं. आणि इथे मी 2-3 बटाटे घेते. 3 बटाटे बॉईल करत ठेवले. तर पप्पांना पनीर टिक्का खायचा आहे संध्याकाळी. तर शिमला मिरची नाही आहे, तर पनीर, कांदा आणि बटाटा. तर यापासून मी पनीर टिक्का करणार आहे घरच्या घरी. आधी सिंपल अशा पद्धतीने. आईने या भांड्याला तेल लावून घेतलं आणि यामध्ये सुद्धा तूप टाकलं. तर सगळं व्यवस्थित मिक्स करेल. तूप टाकलं का सगळं विरघळून जाईल. हे याला सुद्धा हे व्यवस्थित हां ना असं हे करेल सगळं. आधी या भांड्याला तूप लावून मला आता गव्हाचं पीठ हे करून घेईल. संध्याकाळी पप्पांना पनीर टिक्का खायचा आहे, तर मी अगदी सिंपल अशा पद्धतीने पनीर टिक्का करणार आहे. तर इथे मी लसूण असा बारीक कट करून घेतलेला आहे, मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे मसाल्यांमध्ये मी हळद, गरम मसाला, लाल तिखट हा आहे, बिर्याणी मसाला आणि इथे चवीनुसार मीठ. आणि इथे मी कांदा असा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. 1 कांदा कट करून घेतला आहे. इथे मी हा पनीर घेतलेला आहे, हा 1/2 किलो पनीर आहे. आणि इथे मी बटाटा बॉईल करून घेतलेला आहे, त्याची साल काढून असे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि इथे मी दही घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकतात. आणि मी तुम्हाला सांगते की शिमला मिरची नाही घरी, त्याच्यामुळे मग मी शिमला मिरच्याऐवजी बटाटा घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला हे जे मसाले आहेत ना, हे मसाले ॲड करायचे आहेत. आणि मी यामध्ये थोडंसं लसूण ॲड करणार आहे आणि सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी हा एक टोचा घेतलेला आहे. आता हे मिक्स करून घेते मी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये कट केलेला कांदा, त्यानंतर बटाटा आणि हे जे पनीरचे पीस आहेत हे ॲड करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हा जो मसाला आहे ना, हा सगळ्याला लागला पाहिजे. हे सगळं आता मॅरिनेट करून घेतलेलं आहे. मी तर हा टोचा घेतलेला आहे आणि या टोचाला मी कांदा, बटाटा आणि पनीर छान मस्त मी लावून घेते. हां, तर इथे मी टोचाला अशा पद्धतीने छान मस्त हे लावून घेतलेलं आहे. ते बघू शकता. इथे मी भिड्याचा तवा घेतलेला, त्यामध्ये तूप ॲड केलेला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने गॅस मोठा करून छान मस्त हे या तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडे मसाले कमी वापरले, कारण पप्पांना जास्त तिखट नको आहे. आणि इकडे आईने आईस्क्रीम तिकडे त्या डब्यामध्ये केकचं बॅटर भिजत ठेवलं आहे,
काय काय करते काय तू? केक करते, आईस्क्रीम करते. माझ्या नानूला आवडतं ना, हा ना. मग त्याला आवडतं तर मी देते करून. अरे ज्ञानाची मजा आहे. हा टोचा असतं तर हा टोचा आहे, त्यामुळे ना मला विड्याच्या तव्यावरती फ्राय करता येत नाही. सरळ मी गॅसवरती जाता अशा पद्धतीने छान मस्त हे भाजून घेणार आहे. आणि आईने एकीकडे मस्त आईस्क्रीम बनवण्यासाठी काय बोलतात काही त्याला, आईस्क्रीमचं बॅटर काय बोलतात. तर दुधामध्ये आईने मस्त वेलची ड्रायफ्रूट ॲड केले. तू लायटर तिकडे टाकलं असतं. हां. दे इकडे. आणि ड्रायफ्रूट ॲड केले, त्याच्यामुळे थोडंसं एक काय कॉर्नफ्लॉवर ना आई जाड जाड होण्यासाठी. आणि ते छान मस्त गुल्फीच्या याच्यात ठेवणार आहेस ना आई. गुल्फीच्या ह्याच्यात राहिलेलं बाकीचं बघू जसं होईल तसं ना. तर आज खूप सारे प्रकार बनत आहेत. गुल्फी तर उद्याच खायला भेटेल, बाकी केक बघू आता नाही तर उद्या, आज नाही तर उद्या. हो ना. तर मी आता अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे. तर हे सर्व मी अशा पद्धतीने गॅसवरती सगळं व्यवस्थित भाजून घेणार आहे. टाकू वरतून. तर आईने ह्या केकच्या भांड्यामध्ये मस्त केकचं बॅटर ॲड केलेलं आहे. आता आपल्याला वरतून अशी टुटी फ्रुटी टाकायचे. थांब ना नाही वाटेत काढू का? पटापटा घे आई, हे काय टाकायचे ते टाक. आणि याच्यामध्ये इनो सोडा टाकलाय ना, त्याच्यामुळे पटापट टाकायचे. टाकू का अजून? बस ना. हे थांब रे. आणि टाक चल पटापटा. कढई गरम झाली. जास्त नको टाकू. चल बाजूला आहे. त्याचा ना पावर जातो. थांब ज्ञानेश, त्याच्यामध्ये इनो सोडा टाकलाय, पटापट टाकू ते आजीला. काढतो कशाला. आई इथे एका साईडला. हां, कढई पण गरम झाले. आई हे टाकायचं का? ज्ञानेश किती जाड टाकून ठेवले त्यांनी. ज्ञानेश जरा साईडला हो बाळा. म्हणजे केशर पण टाकशील काय त्याच्यात? अरे होती पण रेडी. ज्ञानेश नाही, कढई गरम असते, तो नको जाऊ ठेवायला. आता आई ठेवला याच्यावरती. आता याची तवा झाकण ठेवेल. आणि किती तास ठेवशील आई? पाऊण तास. हा ना, पाऊण तासानंतर आपला रवा केक तयार झालेला आहे. 35 मिनिटं. 35 मिनिटं ना. अच्छा, म्हणजे पाऊण तास समजून चालायचं ना. मस्त केक तयार होईल. मी अशा पद्धतीने सगळं कांदा म्हणजे गॅसवरती असं छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आणि हा काही मॅगिनेट केलेला मसाला, त्यामध्ये थोडंसं कांदा आहे. तर मी इथे फ्राय पॅनमध्ये भिड्याचा तवा आहे, त्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे. तर मी हे जे मॅगिनेट केलेला जो मसाला आहे हा तेलामध्ये ॲड करणार आहे. त्याआधी बारीक चॉप केलेला लसूण ॲड करते मी. आणि या मिरच्या फ्राय करून घ्यायचा अगदी 1-2 मिनटं. आता हा जो मसाला सगळा यामध्ये ॲड करतो. छान मसाला तुपामध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा आपल्याला. तर मी यामध्ये काही पाणी ॲड केलेलं आहे. आज सगळं पाणी मी यामध्ये ॲड करते. हे पूर्ण ना पाणी मी थोडं आटून घेणार आहे, थोडी ग्रेव्ही तयार करणार आहे याची. आणि हा भिड्याचा तवा आहे, त्यामुळे ना पाणी लवकर आटलं जातं. पाणी लगेच आटलं गेलं आहे. तर आता हे जे आहे हे आपल्याला अगदी थोडं मी ॲड करणार आहे यामध्ये. तर मी हे तव्यावरती ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद करते आणि असंच मी तव्यावरती ठेवणार आहे. तर अगदी सिंपल घरातले मसाले ॲड करून मी हा पनीर टिक्का केलेला आहे. बघू पप्पांना आवडतो का. तर माझ्यामध्ये पप्पांना खूप आवडेल आणि एकदम छानसंही दिसते पण. आणि छानसंही लागेल. एकदम सही आहे. तर
इथे छान मस्त असा केक तयार झालेला आहे. आई मग आता कधी कटिंग करायचं आहे? कधी उद्या करत आता करतेस? आता लगेच करा, तो गरम आहे अजून. मग पप्पा आले की मग करूया. केक एकदम सही झालाय, पण लागेल मस्त आहे. सही झालं एकदम. गरम आहे ना, जरा थंड. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही ना कानातले काढलेले आहेत. तर कानातले ना एका वाटीमध्ये आपली जी कपडे धुवायची जी पावडर असते ती टाकले आणि त्यामध्ये मी कानातले भिजत टाकले. उद्या सकाळी क्लीन वगैरे करेल. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की मी जे व्हिडिओ अपलोड करते, जे व्हिडिओ मी पोस्ट करते यूट्यूबमध्ये, तर तुम्ही प्लीज ते व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला खूप सपोर्ट करा, जेणेकरून मी खूप पुढे जाईल. सो या सगळ्या गोष्टी आहेत, कारण मला खूप गरज आहे, कारण मला खूप पुढे जायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. इकडे ज्ञानेश मोबाईल बघतोय. खरं म्हणजे तर मी तुम्हाला सांगेल की ना, ज्ञानेशकडून मी आज ना जे कर्सुलिपीचं जे बुक आहे ना, जवळजवळ मी 6 ते 8 पानं कंप्लीट करून घेतली. 8 पेज त्याच्याकडून लिहून घेतलेत. तर तो खूप कंटाळला. मी त्याला दिवसभर मोबाईल नव्हता दिला, तर तो आत्ता मोबाईल बघतोय. ज्ञानेशचं आहे ना थोडं कर्सुलिपी ना त्याला लिहिता येत नाही, त्यामुळे मी त्याच्यासाठी काही प्रॅक्टिस बुक्स आणलेली आहेत, त्यामध्ये तो कर्सुलिपी लिहू शकतो असं. तर ते आणलेले आहेत. तर आता 2 बुक पूर्ण कंप्लीट केलेत त्याने. तर अजून दुसरा आहे ना, तो थोडीशी जे पाठीमागे जे पेज आहेत ते 2-3 बाकी आहेत. तर दुसरासुद्धा बुक कंप्लीट झाल्यानंतर मग मी जे बाकीचे जे बुक आहेत ते कंप्लीट करून घेईन ज्ञानेश करून. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट. से ज्ञानेश, बाय बाय, गुड नाईट.